ಅವನು ಧರಿಸುತ್ತ ಒಂದೊಂದು ಜೀವ ಬಸರಳು ಬಂದು ಮರಳಿ ನೀನಿದತ್ತ ತಿರುಗದಂತೆ ರಚಿಸದೆ ಸುಮ್ಮನೆ ಕಾಲವನ್ನು ಕಳೆದು ಸಾಯುವುದುಚಿತವೇ ನೆಮ್ಮಿ ನಿಜವನು ಮುಕ್ತಿ ಒಡೆಯದೆ ಮನುಜನಿ. ಜನನ ಮರಣ ರುಜೆ ಭಯ ಶೋಕ ಜರೆ ಬಡತನ ಪರಸೇವೆ ಯಾಚನೆ ಹಾನಿ ಹಳಿವು ಮುನಿಸು ವಿಷಯರತಿ ವಿರಹ ಸಂತಾಪ ಚಿಂತನೆಗಳು ನಿನಗಾಗದಿಹ ಬುದ್ಧಿ ಗಲಿಯದೆ ಸುಮ್ಮನೆ ಕಾಲವನ್ನು ಕಳೆದು ಸಾಯುವುದಿಚಿತವೇ ನೆಮ್ಮಿ ನಿಜವನ್ನು ಮುಕ್ತಿ ಒಡೆಯದೆ ಮನುಜನಿ. ಹವನಿಸಬಾರದ ಹಲವು ದುಃಖಗಳನ್ನು ಅನವರತ ಅನುಭವಿಸುವ ನಿನಗಿನ್ನು ಸವೆಯದ ಆನಂದ ಅಹುದು ಶಂಭುಲಿಂಗದ ಸುವಿಚಾರ ಭಜನೆ ಭಕ್ತಿಯಳು ಎಂಬುದನ್ನು ಅರಿಯದೆ ಸುಮ್ಮನೆ ಕಾಲವನ್ನು ಕಳೆದು ಸಾಯುವುದು ಉಚಿತವೇ ನೆಮ್ಮಿ ನಿಜವನ್ನು ಮುಕ್ತಿ ಪಡೆಯದೆ ಮನುಜನಿ. ನಿಜಗುಣ ಶಿವಯೋಗಳು ಸುಮ್ಮನೆ ಕಾಲವನ್ನು ಕಳೆದು ಸಾಯುವುದು ಉಚಿತವೇ ನೆಮ್ಮಿ ನಿಜವನ್ನು मुक्ती पडेयदे मनुजनी. काय खरू छे काय सत्य छे तई ना कळलेता थौच सुम्मने कालवनु थौच टाइम काढी काढी आयुष्य काही चोडा लगू थौच टाइम काढी कन मरे तर काय उपयोग तू मनुष्य जन्म लिये एक ना मनुष्य जन्म आववानुच यही छे कठीण छे. मनुष्य जन्म आवनु चित्र तोडू सरळ नाही होतो. मनुष्य जन्म आवनु चित्र मनुष्य जन्म आवनु चित्र पाप पुण्य दोन्ही समाही असणं मनुष्यना तवा मनुष्य जन्म ही पैदा होत नाहीतर क्रिमी कीट पतंग पशु पक्षी गिड मर बट बोलत ते महात्मा लोक बी ना कळलेता जुटू मुटूच मनुष्य जन्म लिहिल्यानंतर आयुष्य होत सौदी जवान छेचे तुम्ही गिड मर पक्षी कीट पतंग काय ही पैदा आहे तर बी नाश व्हानूच. पण मनुष्य जन्म कसा महत्व द्याकत्र मनुष्य जन्म नंतर विवेक छे विचार करानो शक्ति छे हे मनुष्य जन्म श्रेष्ठ कहत जंतूनाम नरजन्म श्रेष्ठ के बोलत. पुरंदरदासर बोल्याचं ಎಂಥ ಮಾನವ ಜನ್ಮ ಏನು ಕೆಡಿಸಿ ಬಿಟ್ರಪ್ಪ ಹುಚ್ಚಪ್ಪಗಳಿರ ಕೈ बोलिकन तवा ते टाइम ने पुरंदरदास बोल्यास कवा ये 400-500 वर्षना पासळ तवा बी मनुष्यानं देखीन आता तिनिकिंत खराबीच मनुष्यानं मनस्थिती तवा अजून दैविक भक्ती होतो मनुष्यानं. आता ते काय बी नाही छे दैविक भक्ती वगैरे काय बी नाही छे मनुष्यकडे. आणि आता असे तर ते का बोलतात की आकळ बोलत ते ಧರೆಯನೆಲ್ಲವನ್ನು ಸನ್ನಿಸಿ ಧೂಳಿ ಮಾಡಲು ಆ ಪರಮಾಣುಗಳೆನಿತು ಅನಿತು ದೇಹವನ್ನು ಧರಿಸುತ್ತಾ ಒಂದೊಂದು ಜೀವ ಬಸರಳು ಬಂದು ಮರಳಿ ನೀ ದತ್ತ ತಿರುಗದಂತೆ ರಚಿಸದೆ देखो ಈ ಜಗತ್ತ ಕುಟ್ಟಿಕನ ಸನ್ನಿಸಿ ಧೂಳಿ ಮಾಡಲು ಕೌಡು ಪರಮಾಣುಗಳು ಹೋತ तवडू तू जीवात्मा ये जन्म लेतो इथं मरतू गायचं जन्म लेतो इथं मरतू गायचं तवडू ಸ ಧರೆಯನೆಲ್ಲವನ್ನು ಸನ್ನಿಸಿ ಧೂಳಿ ಮಾಡಲು ಆ ಪರಮಾಣುಗಳೆನಿತು ಅನಿತು ದೇಹವನ್ನು ಧರಿಸುತ್ತಾ ಒಂದೊಂದು ಜೀವ ಬಸರಳು ಬಂದು ಮರಳಿ ನೀರಿರತ್ತ ತಿರುಗದಂತೆ ರಚಿಸದೆ. देखो एवढा जन्म तू पैदा ही होतोच आम्ही 84 लक्ष जीवराशीಗಳು काही बोलाचं ज्ञानी लोक 84 लक्ष जीव 84 लक्ष जीव 1000 2000 नव्हे 1 लाख नव्हे 84 लक्ष जीवराशीमध्ये गई गई याच मी पैदा ही की ना क्रिमी याचं कीट याचं झाडो याचं पतंग याचं काका एवढं छेतो आम्ही आता हन्नम एक किडो येतं की युम्मा किडो एक वाद्य का तवसुवी पैदा याचं मी तिनं बी जीवात्मली याचं तवसा सभ्य जीवात्मली कमी तुमने अजून यही जन्म नको बा खरू कोण काय कळली की मुक्ती करली जवाब कोण तुने कळतू नाही का अजून ನೆಮ್ಮಿ ನಿಜವನ್ನು ಮುಕ್ತಿ ಪಡೆಯರೆ ಮನುಜನಿಕೆಯ ಕೇತ್ರ तू कोण कोण कळ्यो बाकत्र ये जन्मने मुक्ती छे जनन मरण राटाळती विमुक्ती छे हाउ ज्ञान करल्यो बाकत्र हाउ ज्ञानी हो बाकत्र जनन मरण नाही राटाळ कोण तू बी का बा हे की ना 3000 रुपये तुकाराम तीनसाठी महात्मा लोक बोलताच धरिಸುತ್ತಾ ಒಂದೊಂದು ಜೀವ ಬಸರಳು ಬಂದು
सब्बी जन्ममध्ये कोरडा कोरडा ये पृथ्वीमध्ये जन्म છે સબ્બીमध्ये તું पैदा ही આવ્યો છે तरी बी તું अजून हे जन्म मरण जनन मरण राटाळणं दुःख कोण एवढं मोठं ब्रह्मांड છે याई एवढा अणु होते तेवढं याई कुट्टी कर पुडी करे तर कवडा अनुगुण शरीर तेवढं शरीर लिये बरे तू तरी बी तुने याई नको बा इंती मुक्तीली जेव्हा काही कवाडतो नाही का हे विचारतात महात्मा लोक कशासाठी बाकेत्र याई एवढं दुःखच છે याई जन्मा काय છે रे दुःखती છે સુખ કે તો काय बरे खवानु टाइमशीर जुमानु आरामी गादीर सूरब्बा निंद करब्बा यही सुख नवे खरु सुख कोण तू परमानंद प्राप्ति मन हपी हपी जरा भी नहीं असनु देखो हम एवढू सभ्य ये आम्ही आरामती छे बा आम्ही सभ्य हमने बेटा राबी देता बा हमारू पेट भरतो बा काय असे तर भी सहित मन हपी हपी गई का हपी हपी हमारू गई नहीं का केत्र कहा नहीं का तर चिंता आडर तो तय ना हमारो हमी जिम्याज बा हमारो हमी लिया बा हमारो हमी सूर्य बा हमने कसान भी तंद्री नहीं छे बा बाहर नु के तर भी थोड़ा तर मन प्रशांत असणं होतं तो जरा भी हमने चिंता नहीं असणं होतं तो नहीं सभ्य ने एक चिंता छे काय बा त्यो दूर ते हमने काढत होतो कवडू आराम छे तर बाकी ना तिने विचार याक्री हिरा आराम दिरेन काही बोली की विचार तू आराम छे का बाकी ना खानो आराम हो काय बेटो राबतो नाहीच खाली पीक आणि फिरा लोगोच तर एक चिंता कोण येत लई चिंता एटा बेटा मिल्ट्रिंग घ्यायचो काय होत की काय की पगार हो तुझा पैसा हो तुझा सभ्य हो तुझं तरी बी चिंता काही नाही एकटं एक चिंता ते चिंता ना असे ना असलो बाकेत्र तू कोण कळले नाही कोण येतो खाऊ बा हो कोण बा थोडं येई नव्हे का हो अशोक हो प्रेमनाथ हो घेऊ येई नव्हे का नव्हे ये नाम रूप सभ्य आम्ही राखेन नाही शरीर हे नाही आम्ही गुरुत्वधरांसाठी राखेन नाही पण या शरीर का दिस पैदा ही आवडतो या एन्नु शरीर आणि अडगणूच आहे यही खायम असा नाही खायम असणारो आत्मा છે तई आत्मा हऊ છે કોનું કળ્યો ગઠ્ઠી કળ્યો તારું મનનું દુઃખ જાત का ये शरीर ने काय है तर भी म्हणे ते काय संबंध नाही बा ते प्रारब्ध करेनु शरीर अनुभव साचू कवाने एक मन्नम घट्ट आणि बटी बा कत्र मनुष्यनु हॅपी हॅपी जात म्हणून चिंता जात ये हेऊ होतुचं थऊ होतुचं मार शरीर दुःख होतुचं मने यवशोचा प्रसंग यात मने एवढा दुःखना प्रसंग यात केत्र तै तू करेनु पासणू जन्मनु कर्म तै कर्म ऐकन अडरच तै कर्म ऐकन सताडच तिकडे ना लक्ष देता कोण असच दे का तवने तै सताडतो नाही का कर बाधे ते लगतो नाही मन बाधे तन्नोळु तोरದು ಪಾರಮಾರ್ಥ ಬೋಧೆ ನೆಲೆಗೊಂಡು ನಿಂದ ಮೇಲೆ ಕ್ಯಾತ್ ये पारमार्थ क्वानु मन मशी बाकत्र हाँ कोण क्वानु कायम हमने याद अशीत्र ते कौसुत्र प्रसंग वंदे मनुष्य डरतो नाही तिने का होतं मने तै काय संबंध नाही छे बा यही मारू प्रारब्ध प्रकार होतुच जातु छोड ये अनुभवसानुच छे ये जन्मम नहीं अनुभव क्षेत्र अनेक जन्म लीक न चोनुतई अनुभवसान का केत्र जन्म जन्मांतर आम्ही वासना धरली जात जीवात्मा ते हमार जीवात्मा वासना धरली गयने तेच वासना ते पैदा यावचं आणि तेच संस्कार ते आणि तेच करतो जात काय केत्र तिनं ताध्यात्म भावलीचे जीवात्मा ये शरीर हौच बा येई ये सुख केत्र काय ये शरीर स्वस्थ असणं आराम असणं काय आम्ही समजी चुड्याच शरीर स्वस्थ असतो नाही ये शरीर रोगळगळ तवरूर क्या महात्मा लोक ये जड्डनु घर आहे कवा रोज एक जड्डो असते शरीर ने आज मार माथू दुखी मार पोट दुखी मार डोळा दुख्या मने हेऊ होतुचं मने थव होतुचं देखो एक तर कंप्लेंटचं शरीर नव्हतं रक्त प्रत्येक माणूसनो जरा गुडघ्या असतच रोज सभ्योंना अगदी आराम ती कोणचे बाकी तर महात्मा लोकोचे सभ्य कोण कळल्याचं सत्य कोण जे कळल्यात देख ते आरामचे कसकसन चिंता नाही तो नाही व्यापत्र नाही का बी नाही तिंसाठी महात्मा लोक बोलतात कशासाठी बोलतात केत्र ये सामान्य मनुष्य लोक कळलेंदे कळली का ना आपण चिंता जवाडलेंदे जवाडली की ना आपण कोण कोण कळल्यानं एक रीत करल्या कत्र आगळ संस्कार चिकोट होतो नको यही जन्म नाही आगळ एक जन्म तीन आगळ एक जन्मांतर यही तीन पैदा है कि मुक्ति कर लेंदे ये जनन मरण राठा ते पार होंदे जीवात्मा हो यो हमारो जीवात्मा याचे शरीर माहित यही मुक्ती लिखत रानी पैदा होतो नाही का तो तरी जीवात्मा खा जातं काय आम्ही विचार करा आता हे बैल से यही पासळ भार आम्ही का बोलायचं हे कवडू मोठं ग्राउंड सेबा कवडू मोठं विशाल शेतो पास बैल ते बैलमध्ये आम्ही एक घर बांध्या कत्र
ए मार रांचू घर मारू डाइनिंग हाल मारू ए मोट्टू हाल खचसाठी बोला लगा भीतो बांध्या कैकन तय हमने हाल तय स्वयंपाक घर तय डाइनिंग हाल कवाड़ा लगो ये भीतो काड़ी जोड़ा कर सब्बी बैलम बैल एक ते बैल ना जोड़ी हमार भी बैल हमार घर खाचे बा केत्र भीतो बांधी के ना एक आकार दिए तो तय एक घर क्वाड़स हमने तय ये मारू डाइनिंग हाल ये स्वयंपाक घर क्वाड़स ये भीतो काड़ी जोड़ा कर खऊ हमने बैलम बैल होत देख थऊ सच्चिदानंद परमात्मा हऊ कोणू कळल्यानंतर ते खऊ बैलम बैली थऊ आम्ही सच्चिदानंद परमात्मा काही कळल्याकत्र आम्ही परमात्मा ही चोडा दुसरं काय बी नाही तै तै पूर्ण कळल्यानं बाकेत्र हे रोज श्रवण करणं ऐकणं हे श्रवण मनन निधिध्यासन कवानं बोल्याच महात्मा लोक श्रवण केत्र ऐकाणं मनन केत्र तय ऐक्यानं मनन करल्यानं हमार मनना संशय होता जादे कत्तीने परिहार होत कर लेता जवानु मनन करिए तय श्रवण करेन मनन करता बट्या बट्या बाकतर ध्यान आवाज ध्यान स्थिती जेव्हा तेव्हा समाधी लागत तुर्या स्थिती बोलाती नेहमी आता हमने 3 अवस्थाचे जाग्र स्वप्न सुप्ती जाग्र केत्र हुशार असानु स्वप्न केत्र सूर्य तो स्वप्न पडानु त्यानंतर निद्रा अवस्थेत सुप्ती बोलाच सूरानु रोज अवचे 3 अवस्था हमने जाग्र स्वप्न सुप्ती एक दिवस मध्ये 3 भी ऐकन जास मनुष्य को सभी दरेक जीव नहीं वाचे देखो ये जागरावस्थे खौचे दुःख नु छे हमने काय भी मन दुःख होंदे काय भी होंदे एकच अवस्थेम तय जागरावस्थेमच होते सभी सूराचं सूर्य तो कशासाठी निंदम गया तो आराम होसच म्हणून सूरान कशासाठी जातं ते करी 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 जागरावस्थेनं सभी देखी 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 मन संकट दुःख अनुभवशे ಇವತ್ತು आराम असणं एक भाव क्वाडस आराम असणं तो काय करायचं हळू मब मब कवदी अज्ञानती मनुष्य निंदने जात सब्बी छोडेनंतर निंदने जात मनुष्य एक मन्नम का तर धरली बटे बा कत्र निंद लागतो नाही आज काय तर मार मन ने दुःख लई बा के मन धरली बटी के समज विचार तेच विचारम बटच मनुष्य ते विचारने बटी कर निंद भी नाही होतो का सामान्य ती आव्हान निंद भी जेवाडली चोडाच मी एक दुःख नासाठी तीनसाठी महात्मा लोक बोलतात बरे सामान्य निंदने जानो अशी तर सब्बी छोडे तो तुने निंद लागच आणि तू ये अज्ञानते अवचे निंद आव्हान मब्बती अवच आणि सुज्ञानन अवस्थे ये तर समाधी सुज्ञानन अवस्थेत आहे ज्ञानद अवस्थेत आहे समाधी तै ज्ञानद अवस्थे सब्बिन भी मन कारण मन एवा मनुष्यानां बंध मोक्षयो कारण क्या महात्मा लोको मन कवानु दरेकीने देखो तुम्हारो काय भी होंदे मननु प्रेरेपण ती सब्बी तुम्हारी इंद्रिय कामो करस कर्मेंद्रिय काम करस ज्ञानेंद्रिय कामो करस मन ने इसी तरह ते काम करता नहीं तुम्ही कोण तुम्ही तीनसाठीच मन शुद्धी होणं पडीचं हमारू मन में यही चूक यही हमारू करानु चोट यही भाव कवा हमने कळप बाखत्र हमार कड़े सब्बी श्रवण करी कि विवेक उत्पन्न हेत्र हमार कड़े यही कोण तू जुटू कोण तू खरू यही कोण तू हित छे कोण तू अहित छे कोण तू सत्य छे कोण तू असत्य छे इनु कळणो हमने मन्नम देख सत्य कोण तू छे जगत मध्ये कायम असानो कोण तू बा ये शरीर कायम असानो नवे ये जुटू ये सुळ ये जुटू ये कायम असानो तारो आत्मा छे तू कायम असणारो तू कोणा हमारो आणि शरीर कडे दृष्टी गई चोडच पण शरीर नवे आम्ही यमाय आय केत्र हमारो आत्मा हमी काय समजता आय कोणा हाऊ काही समजाच तीनसाठीच सभ्योनु ओळख धरण दे काही नामकरण करा नाम ती बोलाव्या सभ्योने एक नाही तर ये एक होता पटणू पडतो सभ्यना तीनसाठी नाम राख्या सभ्योने नाव राखी बोलावं लगा यही शरीर सत्य नहीं छे ये असत्य छे सत्य कोण तू छे बा आत्मा छे तई एकात्मा छे सभ्योने में एकच आत्मा छे कवा हम ये आत्मन बद्दल कळल्या देख सभ्योना आत्म एकच छे हमने सब खाद एकच परमात्मा मारनानी परमात्मा दिसत सभी जना हो तिनकडे भी आत्मा छे इनकडे भी आत्मा छे इनकडे भी आत्मा छे बा सभी एकच छे बा एक कवाडच कवा तई पराकाष्ठ स्थितीन गई पोचे तो आता तीनसाठी महात्मा लोग क्या बोलतात 3 अवस्था छे तुमने ये 3 अवस्था मेरी कन 4 ने एक अवस्था छे तुर्यावस्था केत्र ज्ञाननो अवस्था तई ते तुर्यावस्था हे नंतर तुर्यातीत अवस्था एक छे तई पूर्ण लास्ट तई समाधी स्थिती तुर्यावस्थामध्ये अजून ध्यान लागे तो हवा आनंद लेतोच म्हणे आनंद होतोच काय भाव आराम छे एक कवानु भाव असच तुर्यावस्था
तुर्यातीत अवस्थेम काय बी नाही. इकडे जगतનું खबर જ नाही असतो તેને काय तू उभरी ड्यान्स कर काय बी खबर नाही असतो तिने कवा यही होब्बा कत्र कवा आनंदनं पराकाश तिथून यही तुने कवा बहार होऊन वाढत दे का तवा ते बहार होत नाही तर थोपटी चोडच पासळाला तपसने पडता तक होता ते देखो 1000 वर्ष कटले तपस करता तक होता देखो तो समाधी स्थितीत बटिकनच असतात ते तिने तपस बोलतात तपा केतर सुडुदू तिने मनमन्ना जे काय कामनाचे काम क्रोध मोह लोभ मदा मत्सर ಇವು ಸಬ್ಬಿ ಅರಿಷಡ್ವರ್ಗಗಳು ಒಂದೇ ತಿನ್ನು ಆಶಾ ಮೋಹ ಪಾಶ ये सब्बी जाळानु तिने तप बोलत तपस्सू तई तपस्करांचे मनुष्य बटिकन काय तर वटा 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 करानु तपस्स नव्हे. आता आम्ही काय समजा तपस्कवान कोण तो तर नाम जप कर लेता कृष्ण कृष्ण कहता बट्या राम राम कहता बट्या ये तपस बाकीन हामी समजी लिहाच तई कशासाठी बोल्या का तर शब्दनु नाम वगैरे जप मनुष्य मन ती दुसरीकडे मन भटकन ना मन काकातर विचारकडे जान ना. आता राम राम बोली एक आकार येऊन देखाड्या का तर ते आकार ऊपर मन बटिकन ने ध्यान लागत तो काही कन पहिला ना वडीलो का कर्या एक एक आकार निर्मिती करे राम केतर यो कृष्ण केतर यो ब्रह्म यो विष्णु यो महेश्वर इना यो सोसा कामो काही पहिला लोकांनी शिक्षण नाही होतो विद्या नाही होतो आणि हे सब्बी वेद पुराण सब्बी संस्कृत भाषामध्ये होता. संस्कृत नहीं कलतो तो लोगों ने हम एक ना कथा रूपम लिखने आते एक लोगों ने कळन दे एक ना ओ तू परमेश्वर कहते हो बा ओ परमेश्वर कहते चिगरी चर्म घाल्योचं शाप घाल्योचं गंगान दर्शिल्योचं काही ना तिनू आकारದಲ್ಲಿ मन बटी 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 एकाकार व्हावा लगा भक्ति मार्ग में जोवा लगा तेव्हा तो ध्यान लगा लगू पण तईच शाश्वत नाही छे तई बी मीरिकन गेल्यानंतर ज्ञान समाधीवर ते मननं दोष जेवाडल्यामुळे छे त्यासाठी महात्मा लोक का बोलतात एवढा जनन मरण लीकने आतो तुमने अजून इन असूनच कौतोच इन बद्दल आशात जातून येतो तुम्हारू या आशा त्याग करो असो खाऊ असानू. आता आम्ही प्रापंचिक जीवन करा लागाचं एक कर्मानुसार करताच एक कर्मबद्दल तुम्ही जरा भी इच्छा राखिलो नको फलापेक्षा राखिलो नको. देखो आम्ही आता एक नारळ फोडाडा घ्या कत्र कसं तिजवाचं ये आम्ही नारळ फोडाडे तर आम्हाला लेकरोने छोटब्बा ये मार बाल बच्चा ने आराम राखबा था गई काय मांगेला समी देव ने हमने घर हमने आराम राखबा मार बाल बच्चा ने आराम संदे मार बाल शानू वंदे मार बाल फर्स्ट रँक वंदे शाळाમાં हेऊ समी देवने मांगिल्यो असं म्हणे शानान कर का आम्ही फल नो अपेक्षा राखली की ना आम्ही आराधना करायला लागतो. पण हमारू यही काय बोलत महात्मा लोक का बोलतात फलापेक्षा राखो नको कर्म करता जो चिवोट कर्म करो दुरित कर्म करो नको दुरित कर्म वनोल्लदिरू पुण्यवने माडू क्या. तर पुण्य केत्र काय पुण्य केत्र परोपकारना कामो करानु अनेक टाउन मनने दुःख करवान तो करना अनेक टाउन मनने दुःख कर्या बाकत्र ते मर्गेनु पाप तिने कोण कारण हे असत तवने लागत. आता एकटावांसाठी एक घराना लोक पूरा कारण चित्र ते सब्बी पाप घराना वन्ने होत एक समाज कारण चित्र ते समाजने ते पाप लागत. गाववाला तई सेवा पात्रधारी गळू केत्र ते पात्रधार गाववालाने तिनु दोष लागत. हे एक ना परोपकार खाऊ करनो बा कत्र दुसराने गुप्त सहित नहीं असनु तो परोपकार करनो हमार मन में पाप भीति असनु कवा भी हमें काय तर चूक काम करो कत्र हमने हमार विवेक जागृत करस्ता एक सेकंड तई लई भी नहीं असतो ये काम करने को ये चुगो ये नवे ये चूक से कौन हमार छटने मन ने कळत है अंतर मन से कळत है. पण आम्ही का करायचं तिकडे लक्ष देता नाही हमारो स्वार्थ अडवत था हे हेव करनोले तर हेव करतच म्हणे हेव फायदा होतले ते ऐकतले थवले हेव काही लिखन आम्ही तई दुरित कर्म क्षेत्र विषय तई करी छोडाच काम तीनसाठी महात्मा लोक बोला लगाच दुरित कर्म वनोल्लदिरू पुण्यवने पुण्यना कामो करो तई पुण्य का करायचं संचयन होतो ज्यात तुम्ही फलापेक्षा कराने एकत्र. आता देखो पुण्य करता गया कामो तिने इच्छा राखल्या एकत्र ते पुण्यनो काय इच्छा मन राखले असं ते का तई तुम्हारा पुण्य करेक्ट जमे एकत्र तई पुण्य था खर्ची छोड़त तई इच्छा तुम्हारू ईडेरी छोड़त तई ईडेरी कर तुम्हारू पुण्य गई छोड़ी था सब्बी आणि ये पारमार्थिक सत्य कळण के तिने पुण्य नहीं छे तुम्हारे करे संस्कार हे वीकन महात्मा लोक तई फलापेक्षा राखो नको चिगोट कामो करो परोपकार करो एकटावन मन ने दुःख करो नको देव पूजा केत्र अनेक टाउन खाका जीव छे रे के ता सभ्यों मन संतोष करानो
देवपूजा तिने बोल्याच येन केन प्रकारेण यस्य कश्यापे देहिन संतोषम जनेत प्राज्ञस्तु तदेव ईश्वर पूजनम कयास केत्र तुम्हारे अनेकटावन मन ने शांत कर्या बाकत्र तुम्ही अनेकटावन मन संतोष कर्या कत्र था तवने आनंद प्राप्त होच तवने सुख वाढच तवा पुण्य संपादन होस तुम्हारो येन केन प्रकारेण यस्य कश्यापे देहिन संतोषम जनेत प्राज्ञस्तु देखता तवा कोण तुम्ही आमचा एक उपकार करात तो तवा था संतोष प्राप्त होच तई संतोष प्राप्त ही बाकत्र तुमने पुण्य संचयन होच तुम्हारे पुण्य जमा होच दरेक काम आता देख कोणतर मी जातळ्यापात कटकीवर हर्ष बाकवत बुड्ढा लोक वगैरे असंच तई धावाडिकन तोने म्हातार रायकिकन आयतो हगर कोगवा काही सहाय कर्या था पुण्य ही ते काय हर्षच यप्पा ನೀನು ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಸುಖವಾಗಿರ್ಲಪ್ಪ ಆರಾಮಿರ್ಲಪ್ಪ ಯಪ್ಪ ಆರಾಮಿರ್ಲಪ್ಪ ಹೆವು ते मन्नती मन्नना मदमंती हारैके करत हमने हारैके करायकत्र था पुण्य संपादन है काय केत्र ते चुगोट म्हणती आशीर्वाद करायचा असता तैच मी मस्ती कर्या हे हौड हाडनु का तिने मारंगी ಹೊಲಸೋತ್ ಮತ್ತೈ ಹೊಲಸೋತ್ केत्र ही था पाप संचयनी का केर एक मा ಎಂತವಾದ ಯಪ್ಪ ನೀನು ಅಟ್ ಹೊರಸಾಕ್ ಬರುದಿಲ್ಲ ನಿನಗೆ ಕೈ बोल्या ही था पाप संचयनी एक जरा पेटने भूक लागी आहे असंच मांगण की न सत्ती चुटीत रावत कवात रावत हमने अगदी अर्जंट कामो असे तो आवस्ते हमने राग ही चोडत हे बुद्धी गिद्ದೆ ಐತಿಲ್ಲ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡಾಗಿ ದುಡ್ಡು ಯಾಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಹೋಗಿ ಶನಿಯಾಜಿ ಹೋಗಿ केवली वदरी धाडी चोडाचन था एक पेट ने भूख लागी सकता है तो उन्हें भूख लागे तो अन मनुष्यनु देखो भूक लागे नलोने माहिती असत काय बा कोण लई भूक लागे तो देखो तुम्ही मनुष्यनु तेव्हा ते मनुष्य कोण तो भूको मरे असत तिने गुर्त असत काय बा कोण ते टाइम ने एक रोटी काय तर दिया हमारकडे असे नो आता आम्ही काय खाता असत तिनं असे तर तिनमच जरा देखना तिने भी शांत कर्या बाकत्र तिनु था भूक शांत ही कत्र हमने है पुण्य जमाई येतो दरेक धर्मनो मार्ग एवढं सूक्ष्म छे तो दरेक कामोमध्ये आम्ही प्रति हेज्जान सहित ऑब्जर्वेशन असनो हमारो हमें चोट कर्या की सुमार कर्या की एकटा मन दुखाड्या का ते आज घर में होंदे भार होंदे समाज में होंदे गाँव में होंदे चोट कामो करनो करानो चोट करनो नहीं बकत्र हमने चोट करानी ही नहीं कत्र सुमार तर वाटतं करना गब्बटी चोडनो सुमार विचार करना सुमार एकटावने मन दुखेना नहीं वातो करनो ना अनेकटावने हेऊ एकटावने बोलिकना चाडा लगडिकना बोलानु तिळानु निंदिसी नुಡಿಯದಿರು ಆರನು ಕಯಾಸ್ ನಿಂದಾ ಮೊಟ್ಟು ಪಾಪ ಜಗತ್ತಂ दुरितदोळ अधिकव्याವುದು निंदे परनिंदे अनेकटावन बद्दल मी बोल्या देख मोठ्ठू पापच आहे तीन सरकू पापच कोणतं बी नाही जगतमध्ये का देखो हमने काय भी गुर्त नसतो एकटा का तर हमने एकटा बद्दल बोलच होता हे हेऊ बा ते हेऊ कर दे का की हमी काय करत गुरचे का तिने ते बोलावून तोडू बोल्या असन दे तिने आणि रक्के पुक्का भांदिकन अंजर करे अनेकटावन सोबत चाडा बोलाच का तीन बद्दल हमने राग असच तै आणि अंजर आम्ही जास्त करीकन बोलाच तै मोठ्ठू येत पाप तै तीनसाठी महात्मा लोक बोलतात पापनु काम करोनु कोणता पाप कवाडाचं आम्ही विचार करे तर मनने कळत आहे का दुसऱ्या मनने काय दुःख कराना कामो छे हमने कळत आहे हमारकडे विवेक असत तीनसाठी तवसा दुःखना कामो करो नको ते पापनु काम के बोलत अगर बोलता महात्मा लोक जनन मरण रुजे भय शोक जरे बडतन देखो ये शरीर का अनुभवस्तु समारू जनन मरण राटाणो दुःख छे कौडू दुःख छे तीन मदम जनन कन येतर भी ही मरे तर भी दुःखत छे सुख नहीं छे था रुजे आता बाळ पैदा ये गंड बाळ पैदा ही पियो गंड पैदा ही हू भारी हाँ सुख वाडी बा एक दोन रोज खुशी कवाडी तर खाया मुरी का ताई खुशी लेकरू मट्टा है काही समजत एक गंड बेटा मोठा या साळ शिकेत्र एक नाही शिकेत्र एक चिंता शिकीकन खातर बाहेर गाव गई रहा तई मोठ्ठू चिंता खौचिक काही मारवा लग्नो कर्या हे तिने लग्नो करे तर आम्ही हौडी स्वयंपाक करी घालायचं सब्बी हां हौडी स्वयंपाक करी घाली छंदानी बोलेने हूँ कैसी हे हो लई आराम से काही कैलेच तई छे का खायम नहीं ते हौडी काय तर एक बोले तर भी चिंता बोलेनु काम करे नहीं तर उन्हें चिंता हौडी वातच ऐकते नहीं हे हौडी हमारी सेवा करते नहीं हौडी हमने हेव करते नहीं तो तई मन था भी हैप्पीच मन शांत नहीं छे हेव एक न जनन मरण रुजे के तर जड्ड थोर शरीर में जड्ड कौडू त्राप करत है कि ना बरे एक स्वट्ट मातांदू कुठे तर दातंदू कुठे तर कौडू अद्याडत मनुष्य हेव प्रत्येक अंगना हमारा हमने
तापत देताचं दुःखात दिवा लगाचं शरीर कवावे हमने सुख दी नहीं थे का तिनम सुख कोणो नहीं छे ये शरीरमध्ये सुख कोणो अंश जरा भी नहीं छे अब भी दुःख भरलीच पण आम्ही काय आरोप करल्याचं ये सुख दे बा हमने शरीर इनते में आराम असा बा ये हमने भारी आराम करा लोग बा शरीर के हमी समजा थव आराम अशी तर तुने निंदा चवणू ना होत तू निंद येतो आराम तू निंदने कसं जा रोज મને दुख होतुच मार मन हॅपी हॅपी छे शांत सभा जर नींद करी उठे तर आराम होत देख बा हो आराम असनो देखो तुम्ही खा भी जो आता काय तर ॲक्सिडेंट ही पोगने गाय ही तई ही गँग्रीन ही काही समजो ಡಾಕ್ಟರ್ ಬಲಸ ಏ ಇಲ್ರಿ ಕಾಲು ತೆಗಿಬೇಕ್ರಿ ಇದನ್ನು ಒಪ್ಪ ನಾ ಒಟ್ಟು ಆರಾಮಿರ್ಬೇಕ್ರಿ ತೆಗಿಬೇಕು ತೆಗೆದ್ಬಿಡ್ರಿ ಅದನ್ನು ನಮಗೆ ತಡ್ಕೋ ನಾ ಆರಾಮಿರ್ಬೇಕು थोड़ा तरह पोक कसन काढते बा तू नवे शरीर आत्मा नवे शरीर वेगळूच छे तूने छोडी तू साक्षी रूप ती वेगळोच छे हव आरामसनु कोण छे मन नंबर है तर तू आराम कवा सब्बा केत्र तू कोण कोण सत्य कळले तो आराम असं थोत आराम असन साध्य नाही छे ही टायमिंग 6:15 आता टाइम ही आज लेट ही बोलानो सकाळी कंटिन्यू करूस सकल साधू संत